नमस्कार श्रोते हो. संगीत ही केवळ कला नाही, तर ती एक साधना आहे, सेवा आहे आणि जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे. तर श्रोते हो, आज आपल्यासमोर एक असेच व्यक्तिमत्व उपस्थित आहे, ज्यांनी तबला वादनाच्या साथीने हजारो रसिकांच्या मनात आनंदाचे स्पंदन निर्माण केले आहेत. 12,000हून अधिक कार्यक्रमांचा अफाट अनुभव, गीत रामायण, संतवाणी, अभंगवाणी आणि गझलांच्या असंख्य मैफिली, त्याचबरोबर ख्यातनाम गायक सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंत आजगावकर यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. आदरणीय अजय नागेश जोशी सर आज आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांना राष्ट्रीय जीवन गौरव, राष्ट्रीय संगीत रत्न, महाराष्ट्र गौरव यांसारख्या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. त्याचबरोबर गेली 25 वर्षे कॅन्सर रुग्णांना संगीताच्या माध्यमातून आनंद देण्याचं ते मोलाचं कार्य करत आहेत. तसेच संगीत विद्यालयाच्या माध्यमातून नव्या पिढीला संगीत संस्कार देण्याचंही काम करत आहेत. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार सर, तबला हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महत्त्वाचं वाद्य आहे आणि हे वाद्य विशेषतः हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात खूप महत्त्वाचं वाद्य म्हणून काम करते आणि संगीत हे याच वाद्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तर आपल्याला या वादनाची जी आवड आहे ती कधी आणि केव्हापासून सुरू झाली? मी वयाच्या 7व्या वर्षापासून, पूर्वी आपल्याला ते डालड्याचे डबे यायचे ते मी वाजवत होतो आणि माझे मोठे काका कृष्णा दामोदर जोशी ते बघून त्यांनी मला पहिला तबला दिला आणि तेव्हापासून मी त्याचा नाद लागला, छंद लागला, वाजवण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि ह्या ह्याच्यामध्ये सर्वात जास्ती मौलिक जी आशीर्वाद मिळाले ते माझ्या आईवडिलांचे. जेव्हा आमची मुंज झाली त्यावेळेस भिक्षावळीमध्ये आम्हाला गीत रामायणाच्या 3 कॅसेट टाकल्या होत्या वडिलांनी. ते संस्कार घेऊन मी आत्तापर्यंत संगीतामध्ये काम करत आलोय. म्हणजे सर अगदी लहानपणापासूनच आपल्याला या तबला वादनाची आवड अगदी वयाच्या 7व्या वर्षी सुरू झाली म्हणायला काही हरकत नाही. आणि तुमच्या आई वडिलांचं जे मार्गदर्शन आहे त्यातूनच स्वतःची जी एक कला आहे ती पुढे घेऊन जाते. तर सर, प्रत्येक कलाकाराच्या जडणघडणीमध्ये गुरूंचे जे स्थान असतं ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण गुरुशिवाय तुम्हाला मार्ग दाखवणारा कोणीच नाही. तुम्हाला वाजवता येतं, कुठलंही इन्स्ट्रुमेंट वाजवता येतं, गाता येतं, त्याला अर्थ नसतो. त्याला प्रॉपर वे मार्ग दाखवणारा तो मार्गदर्शक असतो. आणि म्हणून गुरु हा असलाच पाहिजे. हा मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना. कारण त्याच्याशिवाय अर्थच नाहीये. तुमच्या शिक्षणाला अर्थ नाही, तुमच्या गाण्याला अर्थ नाही. शिक्षण म्हटलं की गुरु आलात. गुरुशिवाय मी गातो, त्यांचं मार्गदर्शन असलंच पाहिजे. खरे, गुरूंचं मार्गदर्शन असलंच पाहिजे. त्यामुळेच कलेला एक वेगळी दिशा मिळत असते. त्यांचं मार्गदर्शन असेल तर आपण त्या कलेला पुढे नेण्याचं काम सतत करत असतो. तर सर, तुम्ही एक उत्तम तबला वादक पण आहात. पण कलाकाराचा जो खरा कस असतो तो सातत्य, समर्पण यातूनच लागत असतो. तर सर, ही आपण कला जपण्यासाठी त्यामागे मेहनत आणि परिश्रम घेतलेच असणार. तर त्याविषयी आपण काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? किमान 1 तास ते 2 तास दिवसातून तुम्हाला जे आवडतं वाद्य त्याचा रियाज झालाच पाहिजे. 2 तास मला वेळ मिळत नाही किंवा हे होत नाही, चालत नाही. रियाज हा झालाच पाहिजे. त्याशिवाय जर का तुमची बोटं चालली नाहीत, रियाज केला तरच तुमची बोटं चालतील, तरच तुमची लय बक्की बसेल, तरच तुमचे सूर पक्के होतील. बरोबर. जर का तेच तुम्ही करत नसाल तर त्याला अर्थ नाही ना. म्हणजे वेळेचं नियोजन केलं पाहिजे, केलंच पाहिजे. स्वतःसाठी कलेला 1 तास दिला पाहिजे. 24 तासामध्ये 1 तास तुम्ही स्वतः करता, कलेकरता द्यावा. हे मी आजकालच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या वादकांना, जे प्रोफेशनल आहेत, नाही आहेत, शिकतायत, परीक्षेला बसलेत, नाही बसलेत,
त्या सगळ्यांना नुसतं वादनच नाही, गायन सुद्धा. रियाज पाहिजे. रियाज हा झालाच पाहिजे. बरोबर. जर का तो नाही झाला तर तुमच्या कलेला काहीही अर्थ नाही. आईच्या वेळेस कुठल्याही वेळेस कार्यक्रम येऊ शकतो आणि तुम्ही गाऊ शकत नाही, तालासुराची बोंब होते. खरं आहे ते. गाणं पडतं. त्यामुळे रियाजला याच्याशिवाय हे नाही, म्हणजे सातत्य हे पाहिजे, सातत्य पाहिजे. आणि तरच हे ती कला- गेली 57 वर्ष मी करतोय. त्यामुळे तुम्ही सर आज एक पारंगत उत्तम तबला वादक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हो, निर्माण. तर सर मला सांगा की तेही आता तुम्ही म्हटलात की कोणत्याही गाण्याला साथ संगत ही केवळ ताल नसून गायकाच्या सादरीकरणाला समर्थ आधार देण्याची खरं तर कला आहे. बरोबर. तर जोशी सर, आपण ही कला अत्यंत सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आत्मसात केली आहे आणि म्हणूनच शास्त्रीय संगीत असो, सुगम संगीत असो किंवा भावगीत, ते सादरीकरणात आपल्याला एक या वाद्यामुळे वेगळी उंची मिळाली आहे. तर सर, आणि एक महत्वाचा असा प्रश्न आहे की आपण अभिजात संगीतकार, गायक आदरणीय सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी किंवा मराठी भावगीत गायक आणि संगीतकार पंडित वसंत आजगावकर या दिग्गज गायकांचा सर आपल्याला सहवास लाभला आहे. खरं तर हे तुमचं भाग्य आहे सर, म्हणजे या सर्वांचा आपल्याला आशीर्वाद मिळाला आहे. तर याविषयी आपण काय सांगाल? ग. दी. माडगूळकर रचित जे मराठी गीत रामायण आहे त्याचं हिंदी समश्लोकी अनुवाद माझ्या वडिलांनी केलाय. आणि त्याकरता ग. दी. माडगूळकरांकडे किंवा बाबूजींकडे जायचा यायचा वडिलांबरोबर संबंध आला. मग काही वेळा वाजवलं, मग त्यांच्याकडून शिक्षण मिळालं, बाया कसा वाजवावा, सम कशी दाखवावी हे त्यांनी दाखवलं. पंडितजींनी लयकारी शिकवली आणि हिंदी गीत रामायणाचे कार्यक्रम करता 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 वसंतरावांनी आम्हाला गीत रामायणाचे वेगळ्या ढंगाने कसं वाजवायचं, हिंदी पद्धतीने कसं वाजवायचं किंवा या पद्धतीने. कारण वसंतराव आजगावकर हे एकमेव असे व्यक्ती आहेत. बाबूजींनी त्यांना समोर बसून 1 to 1 गीत रामायण शिकवलं. हा, एकमेव, जगातील नाही युनिव्हर्समधील पहिला एकमेव व्यक्तिमत्व ज्यांनी बाबूजींच्या समोर बसून एक एक गाणं शिकलेले असे ते एकमेव. त्यामुळे त्यांच्याबरोबरचा त्यांचे आशीर्वाद, बाबूजींचे आशीर्वाद, पंडितजींचे आशीर्वाद फार मोलाचे आहे. फार मोलाचे. त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. आणि ह्याला सगळ्याला कारणीभूत फक्त आणि फक्त माझे आई वडील. आई वडील हेच आपले खरे गुरु आहेत सर, कारण तेच अगदी मार्गदर्शक असतात. अगदी. पण आता सगळ्यांसमोर त्यांची माफी मागतोय. ज्या आई वडिलांनी आपल्याला सर मोठं केलं, आई वडील आपले हे खरे गुरु आणि मार्गदर्शक आहेतच. आणि त्यांच्याविषयी आपल्याला आदर असणं हे सर खरंच, कारण आई वडील आहेत ते आपले. बरोबर. तर संगीत केवळ मनोरंजन नाहीये, तर माणसाला जगण्याची उमेद देत असते. तर सर, आपण गेली 25 वर्षे कॅन्सर रुग्णांसाठी संगीत सेवा देण्याचंही काम करत आहात. तर त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगा? हां, सिप्ला फाउंडेशन नावाची एक हॉस्पिटल आहे वारजे, पुणे इथे, जिथं डॉक्टर संपतो, जिथं डॉक्टर सांगतात की पेशंटला घेऊन जा, आता काहीही उपयोग नाही, त्यावेळेस सिप्ला चालू होतं. आणि सिप्लामध्ये जे पेशंट आहेत त्यांचं गणित हे श्वासावरती असतं. मग अशा लोकांना संगीताच्या माध्यमातून महिन्यातून 2 वेळा 1-1 तासाचा मी आनंद द्यायचा प्रयत्न करतोय. सर, हे खूप चांगलं काम करते आपण. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, त्यांना सुद्धा माहिती असतं की आपण नाही आहोत, काही क्षणामध्ये आपण नसणार आहोत. पण तो 1 तासाचा आनंद ते ऐकायला येतात. सिप्लामध्ये आम्हाला फक्त आणि फक्त त्या लोकांचे आशीर्वाद मिळतात. जाणाऱ्या माणसाचे आशीर्वाद घ्यावेत. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला पैसे दणकून मिळतात, पण त्याच्याबरोबर शिव्या शापही मिळतात. कारण माझे काही अनुभव असे सुद्धा आहेत की इंटरव्हलला बाहेर गेलेलो असताना, काय याला काही येतं का वाजवता, काय गातो का, स्वरात गातो का, फुकट गेले माझे 300 रुपये, हे ऐकलेलं आहे. म्हणजे इथून पैसे घ्यायचे, आपण आपली कला सादर करायची आणि शिवाय त्यांच्या शिव्या खायच्या. मग ह्या पेशंटच्या प्रेक्षक आहेत,
हम्म. जे जाणार आहेत एक त्यांचे आशीर्वाद घ्या ना. बरोबर, एक आत्मिक समाधानही असताना. बाहेर मिळालेले पैसे तुम्हाला इथेच ठेवून जायचे, हम्म. पण तिथे मिळालेले आशीर्वाद तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात. खरं आहे ते सर. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर संत तुकडोजी महाराजांनी एक म्हटलंय, पुढे सरकाल तर सेवेकरिता आणि मागे हटाल तर मानाकरिता. बरोबर. अगदी त्याच. आणि हे सिप्लाचं कार्य गेले जवळजवळ 25 वर्ष महिन्यातून 2दा करतोय. हम्म. आणि त्याच्या मोबदल्यात काहीही न देता, काहीही अपेक्षा न करता, आणि त्याचबरोबर अजून एक छोटंसं समाजसेवा करायचा प्रयत्न करतोय. जे गतिमंद मुलं आहेत, म्हणजे एज वाढलेलं आहे पण बुद्धी लेवल कमी आहे, म्हणजे 16 वर्षाचा पोरगा 5 वर्षाच्या पोरासारखा वागतो, बोलतो, अशांना आपण ट्रेन करतो. वा, चांगलं काम करताय सर. त्याला स्वतःच्या पायावरती उभं करायचा प्रयत्न करतो. एक 8 वर्षापूर्वी आम्ही असं केलं होतं, ज्याच्यामध्ये आम्ही जवळ 25 मुलं मुली एकत्र होते. डे केअर चालवायचो आम्ही. त्यातल्या 2घांना आम्ही ट्रेन करून MIDC मध्ये प्लेस केलेलं आहे. ॲडमिशन घेतेवेळी त्या मुलांना साधा रंग सुद्धा ओळखता येत नव्हता. आज ती मुलं मेकॅनिकचं काम करतात. हे सगळं करायला 8 वर्ष लागली, कारण ते दिसायला तुमच्या आमच्यासारखेच आहेत, वेडेवाकडे चाळे करत नाहीत, तुमच्यासारखे एका ठिकाणी शांत असतात बसून. बोलायला लागलं की ते लहान वयासारखं बोलतात. त्यांची बुद्धी लेवलच कमी असते, त्याप्रमाणे ते ऐकतात. म्हणजे अगदी गतिमंद मुलांना देखील आपण ते बऱ्यापैकी करावं. रिकव्हर आणि करण्याचं कोणीतरी काम ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ह्या अशा पोरांकरता कोणीतरी पुढे यावं फिनान्शियली, की जे त्यांना ट्रेन करू शकतील. पैसा खूप लागतो खरंय. ह्याच्याकरता. ह्याची 2 कारणं सुद्धा असू शकतात, की ॲक्सेप्टन्स म्हणतो ना आपण, जो आईवडिलांमध्ये नाही आहे, आम्हाला तरी नाही दिसला ॲक्सेप्टन्स, की हा मुलगा माझा असाच आहे. मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येते. मग त्याच्यावरती डॉक्टरचे उपचार, त्याचे अजून कोणाला काही हे करायचं असेल तर गायडन्स मागवता येतो, हे करता येतं. पण तुमचा जर काय ॲक्सेप्टन्सच नाही आहे, की नाही माझा मुलगा हा असा नाहीच आहे, तो नॉर्मलच आहे, पण तो नॉर्मल दिसत नाही आहे, वागत नाही आहे. आता ह्या लोकांची परिस्थिती कशी होते, ते लहान मुलांमध्ये खेळायला गेले की ते म्हणतात, अरे तू मोठा आहेस, तू मोठ्यांमध्ये खेळ. आणि हा जेव्हा मुलगा तिकडे जातो मोठ्यांमध्ये खेळायला, तुझी बुद्धी नाही आहे रे, तू माझ्यामध्ये कशाला येतो, आमच्यामध्ये, तू तिथेच जा. मग यांची अशी मध्ये लटकलेली असते. मग अशा लोकांना कोण हे करणार. आणि मग आईवडिलांना बाकीची कामं करायची असतात, ह्यांच्याकडे बघायला वेळ नसतो. मग हे खुर्चीला बांधतात पोरांना, कुलूप लावतात आणि निघून जातात. ह्याला अमानुष म्हणतो आम्ही. जेव्हा ती पोरं आमच्या डे केअरला येत होती, घरी जाताना ती तयार व्हायची नाहीत. सकाळच्या वेळेस आनंदाने उड्या मारत यायची, कारण मोकळं मिळायचं. आणि हा पालकांना सुद्धा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ॲक्सेप्ट करा, त्याच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट मिळवा. लोक आहेत आपल्याकडे देणारी, काम करणारी. सर, आता तुम्ही म्हणताय की ह्या गतिमंद मुलांना तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा प्रयत्न करतोय. हो सर, आपण या गतिमंद विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ट्रीट करताय? पहिल्यांदा आम्ही त्यांना परफ्युम्स, अत्तर बनवायला शिकवलं. सिरिंज घेऊन त्या सिरिंज त्या नळीमध्ये टाकून कसं टाकायचं. यांची अजून एक विशिष्ट पद्धत असते, नजर स्थिर नसते त्यांची, एकाकडे तर एकाकडेच बघत राहणार. मग त्यांना 200 ते 300 वेळा सांगायला लागतं, नजर इथं, नजर इथं, नजर इथं. मग ते, आणि अशा पद्धतीने ते एक 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 ते सुधारत जातात. आणि दिवाळीला त्या वर्षी आम्ही जवळ 8 ते 10 ठिकाणी आम्ही स्टॉल लावले होते. 4 ते 5 लाखाचा नेट फायदा झाला. तो आम्ही सगळा वाटून टाकला, मुलांना वाटून टाकला घरी. आणि आज जी 2 पोरं MIDC मध्ये आहेत
त्यांचे आई वडील इतके खुश आहेत. बरोबर. त्यांना असं वाटलं होतं की हा मुलगा नाही काही कामात, पण आज तो 20,000 ते 30,000 रुपये कमवतोय. म्हणजे तोही स्वतःच्या पायावर उभं उभं केलं. केलं तुम्ही. फार मुलाचं कार्य करताय सर आपण हे. म्हणजे खरं तर ही सेवाभावी वृत्ती. सर आता मी संगीत कलेकडे पुन्हा वळतीये. तर आपण आपले सहकारी विनीता रायकर यांच्यासोबत विद्यार्थ्यांना निनाद संगीत विद्यालयाच्या माध्यमातून नव्या पिढीला ते संगीत संस्कार देत आहे. तर ते खरं तर चांगलं काम करताय. तर त्याविषयी आपण काय सांगाल? एक 5 वर्षापूर्वी मी एक विद्यार्थ्याला घेऊन निनाद संगीत विद्यालयाची चालू केलं. एक विद्यार्थी होता माझ्याकडे. आज माझ्याकडे जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थी आहेत. 5 वर्ष झाले. 10 सेमिस्टर झाल्या. 10च्या 10 सेमिस्टर 100% रिझल्ट आहे आणि सगळे लोक विशेष योग्यतामध्ये पासआउट आहेत. लहान मुलांना घडवावं संगीताच्या माध्यमातून, लहान मुलांना संस्कारित करावं. बरोबर. कारण लहान मुलं ही खूप ग्रास्पिंग पॉवर असते त्यांच्यात. शिकण्याची वृत्ती असते. तुम्ही आज काय शिकवाल ते उद्या ते दाखवतात किंवा काही मिनिटात ते दाखवतात. तल्लख बुद्धी असते. फक्त त्यांना रियाज कमी पडतो, तो आपण करून घ्यायचा. आणि आम्ही दरवेळेसच माझ्या क्लासमध्ये सांगतो. आता माझ्याकडे गायन आहे, हार्मोनियम आहे आणि तबला आहे. मी तबला शिकवतो. मिसेस विनीता रायकर म्हणून आहेत, त्या हार्मोनियम आणि गायन शिकवतात. डॉक्टर रवींद्र घांगुर्डे यांच्याकडे त्यांनी विशारद केलेलं आहे. सर डॉक्टर रवींद्र घांगुर्डे म्हणजे गायक आपले? हो, नाट्यगीत गायक. आणि त्यांची दुसरी ओळख म्हणजे सावनी रवींद्र. सावनी रवींद्रचे वडील डॉक्टर रवींद्र घांगुर्डे. त्यांच्याकडे त्यांनी विशारद केलंय आणि 5 वर्षापासून त्या माझ्याबरोबर आहेत. लहान मुलांनाच आम्ही शिकवतो. आता कसे 5 वर्षापासून 70 वर्षापर्यंतचे माझे विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी माझा 70 वर्षाचा आहे, जो आता प्रारंभिकला बसलाय पहिल्या परीक्षेला. तो म्हणतो की मी नातवाबरोबर परीक्षा देणार. म्हणजेच संगीताला वयाचं बंधन नाही. हो, खरं आहे ते. जसं शिक्षणाला वयाचं बंधन नाहीये तसं संगीतालाही वयाचं बंधन नाहीये. हौसेला मूल नाही म्हणतात ते आमच्याकडे दिसतं. हो. तुम्ही सर एक खरं तर ही कला जपताय. संगीत ही कला आहेच. बरेच दिग्गज गायक म्हणा किंवा इतर कलाकारही संगीत कला जपतायत, पण आणि त्यातून मुलं घडतायत, चांगले संस्कारिक होत आहेत. तर सर ब्रह्मनाद हा आपला एक उपक्रम आहे. त्यामध्ये आपण गीत रामायण, अभंगवाणी, भावतरंग, गझल्स असे विविध कार्यक्रम करत आहात. तर ही जी आपली संकल्पना आहे, तर या संकल्पनेबद्दल आपण काय सांगाल? आता ह्यामध्ये काय होतं, निनाद कला केंद्र आयोजित आणि ब्रह्मनाद प्रस्तुत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम सादरीकरण करतो. त्याच्यामध्ये भावभक्ती तरंग, भक्तिगीतं आणि भावगीतं यांचा संगम असतो. नाट्यगीतं असतात, प्युअरली भावगीतं असतात, भक्तिगीतं असतात, संतवाणी असते, हिंदी मराठी गीत रामायण असतं. ह्या ह्याच्यातून आमचं आता आम्ही झालो सरायला लागलं. आता नवीन कलाकारांना ज्यांना स्टेज मिळालेलं नाही पण गुणी कलाकार आहेत, आवाज चांगला आहे, स्वराची जाण आहे, तालाची जाण आहे, मग अशा लोकांना जर का ते मागे पडले तर उपयोग नाही. म्हणून अशा लोकांना मी स्टेज देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय. म्हणजे आपण संधी देताय? फक्त संधी देतो मी, बाकी काही. बरोबर. आणि ती सुद्धा विनामूल्य सर, असं म्हणायला काय हरकत. आज निनाद कला केंद्रामध्ये माझा सोशल मीडियाचा ग्रुप आहे. मला अभिमान आहे आज सांगायला की संपूर्ण भारतातून 640च्या वरती कलाकार गेली 8 वर्ष माझ्याबरोबर चिकटून आहेत, धरून आहे. आणि आजही मला अभिमान आहे की कुठल्याही कलाकाराला जर का मी फोन केला की असा असा कार्यक्रम आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता तो येतो, कार्यक्रम करतो आणि निघून जातो. मी पैसे नाही कमवले पण कलाकार कमवले, माणसं जोडली आज. बरोबर.
आज 640 कलाकार म्हणजे 640 फॅमिली जोडल्या मी, वा, छान. एवढंच फक्त. आणि अजूनही ते वाढवावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नक्कीच सर, आपली इच्छा पूर्ण होईलच. खरंच तर त्यासाठी आपण प्रयत्नही करताय. हे सगळं करत असताना एक दोघांचा उल्लेख करायचा राहून गेला, ते म्हणजे माझी मिसेस मनीषा जोशी आणि माझा मुलगा गिरीश. ह्या दोघांनी सुद्धा मला खूप पाठिंबा दिला. खूप पाठिंबा दिला, सहाय्य केलं. सर, घरच्यांचा पाठिंबा त्यांचा आपल्या पाठीशी- पाठिंबा असल्याशिवाय हे होणंच शक्य नव्हतं. खरं आहे ते. सर, दिग्गज गायकांसोबत तबला वादक म्हणून आपण त्यांना साथ संगत केली आहे आणि अनेक पुरस्काराने देखील आपल्याला सन्मानित केलं आहे. तर थोडं त्याबद्दल सर सांगाल का? 57 वर्षानंतर ती दाद मला ओळखायला लागले, एवढंच सांगेन. लोकांच्या नजरेत हा, दिसून आला. आलं दिसून की ह्याचं काहीतरी काम चालू आहे बाबा, ते मिळावं. बरोबर. राष्ट्रीय कोहिनूर मिळाला मला, राष्ट्रीय संगीत रत्न मिळाला, राष्ट्रीय जीवन गौरव मिळाला, राज्यस्तरीय जीवन गौरव मिळाला. हे सगळे पुरस्कार 2025ला मिळालेले. वा, छान सर. मग म्हणजे हे सगळं सातत्य जपलात म्हणून आपल्याला त्याची मिळालेली पोचपावती आहे. तर सर, आजच्या या तरुण तबला वादकांना, संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण शेवटी काय सांगाल? काही नाही, फक्त रियाज करा, गुरूंचा ऐका, गुरु सांगतील त्या पद्धतीने वागा, स्वरांचा अभ्यास करा, तालाचा अभ्यास करा. रियाज हा मात्र कंपल्सरी झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय अर्थ नाही तुमच्या ह्याला. खरं आहे सर. अगदीच नाही. सर, आपण खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यात. सर, आपल्या आयुष्यातला हा प्रवास ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की संगीत हे आपल्यासाठी केवळ व्यवसाय नाही आहे, तर एक साधना आहे, सेवा आहे आणि संस्कार यांचं एक सुंदर मिश्रण आहे. दिग्गज कलाकारांची साथ आणि हजारो कार्यक्रमांचा अनुभव आणि समाजासाठी केलेली संगीत सेवा, त्याचबरोबर नव्या पिढीला घडवण्याचं कार्य, या सर्वांमुळे आपण एक अनेकांसाठी प्रेरणास्थान सर आहात. तर सर, आज आपण आलात आणि आमच्याशी, आमच्या श्रोत्यांशी मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात, आपल्या आठवणी, विचार आमच्या श्रोत्यांसमोर मांडलेत, त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप खूप आभार, धन्यवाद.